नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या चॅनलवर. आणि आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत संघर्षकन्या या श्रीयुत अशोक जी आगळे सर यांच्या कादंबरीचा भाग दुसरा. या कादंबरीचं वाचन केलं आहे सिद्धांत यांनी. कादंबरीला सुरुवात करण्यापूर्वी मी एक नम्र निवेदन करणार आहे की हे चॅनल यूट्यूबवर नव्याने सुरू झालेलं असल्यामुळं जर आपल्याला यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्च केलं तरीही सापडणार नाही. त्यामुळं जर आपण या चॅनलला लाईक केलं, सबस्क्राईब केलं आणि प्रत्येक भागावर आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जर नोंदवल्या तर यूट्यूब अल्गोरिदममध्ये याची नोंद होते आणि तुमच्यासाठी हे फ्रंटवर येण्यास सुरुवात होते. त्यामुळं अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सरांच्या व्हॉट्सअप प्लॅटफॉर्मवरून सध्या ही कादंबरी नव्याने प्रसारित होत आहे आणि त्या ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. परंतु या कथेचा आनंद ज्या मित्रमैत्रिणींना वाचन करून घेता येत नाही अथवा वाचन करण्यास वेळ मिळत नाही किंवा वाचन करू शकत नाही अशा सर्वांसाठी ही कथा ऑडिओ स्वरूपात सादर होत आहे. सरांना अपेक्षित असणारी भाषा तशी फेक इंटेन्सिटी मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं या कथेमध्ये स्त्री आणि पुरुषांचे अनेक आवाज मी माझ्याच आवाजात रेकॉर्ड करत आहे आणि त्यामुळे माझ्या वैयक्तिक मर्यादांचा क्षमतांचा अडसर आहेच. पण हे ऐकून पहा. 12वीचं वर्ष संपत आलं होतं. तसतसं बिजली आणि अविनाशचं प्रेम बहरत होतं. भर उन्हाळ्यातही गुलमोहराने आपले लालभडक रंग उधळावेत अशीच रंगत त्यांच्या प्रेमात भरायला सुरुवात झाली होती. दोघांचं प्रेम इतकं बहरलं होतं की त्यांना एकमेकांशिवाय चैन पडत नसायचं. तो दिसला नाही तर तिला हरवल्यासारखं होत असायचं. त्याचंही तसंच झालं होतं. घरच्या लोकांना माहीत न होऊ देता ते एकमेकांच्या भाऊपाशात कधी आले आणि एकमेकांचे झाले, प्रेमाच्या बेडीत अलगद अडकले हे बिजलीला आणि अविनाशला समजलंसुद्धा नाही. सहवास नेहमीचा झाला होता, हवाहवासा वाटत होता. त्यातून सवड मिळेल तेव्हा भेटीगाठी दोघांच्या होऊ लागल्या होत्या. आपली मुलगी जास्त वेळ घराच्या बाहेर रमते हे कळायला बापाला उशीर लागला होता. आईच्या ते लवकर लक्षात आलं होतं. ती तिला विचारत असायची तेव्हा जादा तास आहे, पेपर आहे, मैत्रिणींकडे जाते असं सांगून ती वेळ मारून यायची. अडाणी आई ते खरं समजत असायची. आईला शंका वाटायला लागली होती. आई अशी जिवंत प्रतिमा असते की तिला हे सगळं समजत असूनही तिने बिजलीच्या वागण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. तिच्या बापापासूनही ही गोष्ट लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. आपली मुलगी कुठेतरी गुंतली असं तिला मात्र वाटत राहायचं. दोघांचं प्रेमप्रकरण खूप पुढे गेलं होतं. कोंबडं झाकलं म्हणजे पहाट व्हायची थांबत नसते. घरी माहीत झाल्यावर बिजलीच्या वडिलांनी तिला समजावलं. ती फक्त असं काही नाही असं सांगून वेळ मारून न्यायची. अवीच्या घरी या गोष्टींची कसलीही कल्पना नव्हती. शेवटी जेव्हा दोन्ही घरी माहीत झालं तेव्हा दोघांनीही घरच्यांच्या प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं. कारण दोघांची जात वेगवेगळी होती. काही गोष्टी समजून घेता येतात पण जात या गोष्टीतला अडसर फार मोठा असतो. घरच्यांच्या प्रचंड विरोधाला न जुमानता बिजली आणि अभि आता बिनधास्त एकमेकांना भेटत होते. दोघांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं ठरवून अनाभाका घेतल्या होत्या. भेटीगाठीचे रूपांतर भावनेत गुंतून पुढं दोघेजण गेले होते. दोघांसमोर आता एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे एकमेकांबरोबर लग्न करणं, एकमेकांना आयुष्यभर साथ देणं. दोघांच्या घरच्यांना शेवटी माघार घ्यावी लागली. बिजली आणि अवीचे एकमेकांवरील प्रेम सरस भरले होते. अवी आणि बिजलीने आता काही झालं, सगळं जग विरोधात गेलं, दोघं एकाकी पडलो तरी एकमेकांशी लग्न करण्याचं मनोमन ठरवलं होतं. त्या दोघांनी आपल्या पद्धतीने लग्न करायचं ठरवलं. बिजलीने कोर्ट मॅरेज हा प्रस्ताव अवीसमोर ठेवला. अवीने समजूत घालत 18 वर्ष पूर्ण व्हायला अजून वेळ बाकी असल्यामुळे आपण कोर्टाऐवजी एखाद्या मंदिरात जाऊन लग्न करू असं बिजलीला पटवलं. त्याच्या 2 मित्रांनी त्याला साथ दिली आणि मंदिरातच लग्न उरकून घेतलं. ना कसलाही कागद, ना कुठेही विवाह नोंदणी. जवळच एका खेड्यामध्ये चाळीत छोटीशी खोली भाड्याने घेतली. मित्रांच्या मदतीने स्वयंपाक बनवण्यासाठी जेमतेम भांडी जमवली आणि दोघांचा संसार सुरू झाला.
बिजलीच्या घरच्यांनी तिला समजून घेतलं नाही, कारण खोलवर मनाला झालेल्या जखमा वरवर बऱ्या झालेल्या दिसत असल्या तरी त्या आयुष्यभर भरून येत नसतात. बिजलीच्या वागण्याने तिच्या आईवडिलांची छितू झाली होती. इकडे अवीच्या घरची परिस्थिती तशीच होती. तिथं एक खोली भाड्याने घेऊन ती राहू लागली. पैशांची चणचण भासायला लागली तेव्हा अवी बेगारी कामाला जाऊन 100-50 रुपये मजुरी कमवून आणायचा. बिजली स्वयंपाक करायची. दोघांचं चांगलं चाललेलं होतं. काही दिवसांनंतर बिजलीला दिवस गेले आणि त्याची गोड बातमी तिने अवीला दिली. त्याला बाप होण्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. उलट इतक्या लवकर नको लेकरं आपल्याला, कारण अजून कसंबसं पोट भरतोय आपण, त्या बाळाचं कसं होणार असे अवी म्हणत त्याने गर्भपात करण्याचा आश्चर्यकारक सल्ला तिला दिला. तिला बाळ हवं आणि त्याला नको अशी परस्पर विरोधी भूमिकेमुळे दोघांच्यात खटके उडू लागले होते. कळी उमलण्याआधीच बिजलीला खुडू द्यायची नव्हती, तर अवी मात्र तिच्यासोबत या ना त्या कारणाने कुरापत काढून सतत भांडणं करत होता. बिजली स्वभावाने हट्टी असल्यामुळे तीही त्याच्याशी वाद घालायची. दोघात गैरसमज वाढायला लागले होते. अवीचा स्वभाव संशयी तर बिजलीचा हट्टी, त्यामुळे अनेकदा वाद विकोपाला जात होते. तिथं त्यांना समजूत काढायला कोणीही नसल्यामुळे 1-2 दिवस आबोला धरून पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर येत असायची. त्याशिवाय पर्यायही नव्हताच त्यांना. दिवस चालले होते आणि बिजलीने एक दिवस सरकारी हॉस्पिटलमध्ये एक गोंडस मुलीला जन्म दिला. बाळ झाल्यावर अवीने तिची काळजी घेतली. आपलं म्हणणारं कोणीही बिजलीकडं आलं नाही. ना तिची आई, ना तिचा बाप, ना बहिणी, नाही तर कोणी नातेवाईक. शेजारी राहणारी आजी बाळंतिणीची काळजी घेत होती. या परिस्थितीतही बिजलीला तिच्या आईची प्रचंड उणीव भासत होती. अवीच्या घरच्यांनी ही लग्नानंतर संबंध तोडून टाकले होते. तो एकाकी पडला होता. मुलगी मोठी होत होती. बाळ मोठं करताना बिजलीला कसरत करावी लागत होती आणि अवीला कुटुंब चालवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी खूप त्रास होत होता. उधार उसनवार करत तो कसाबसा घर चालवताना मेटाकुटीला आला होता. मित्रांच्या संगतीने कधी पिऊन घरी यायला लागला होता. त्यावरून बिजली त्याच्याशी भांडण काढत असायची. चिमुकलीच्या आवाजाने घरात चिवचिव झाली. अवी कामाला गेला की बिजलीचा दिवस तिच्यासोबत मजेत जात होता. अशातच बिजलीला पुन्हा दिवस गेले असं समजल्यावर अवीने हेका चालू केला. आताच आपलं भागत नाही. मित्रांचे कर्ज वाढलेत. आता हा गर्भ काढून टाक. बाळाला थोडं मोठं होऊ दे. पहिल्यासारखंच बिजलीने अवीचं ऐकलं नाही. मग तलवारीला तलवारी भिडल्यागत पुन्हा घरात खणखणाट चालू झाला. अवीचं दारू पिणं वाढलं. तुझ्या वागण्यामुळे मला टेन्शन येतं आणि म्हणून मी दारू पितो असा बहाणा करत तो पियाचा. दिवस भरले आणि बिजलीने पुन्हा एका गोंडस मुलीला जन्म दिला. पुन्हा एक परी सोनपावलानं तिच्या आणि अवीच्या आयुष्यामध्ये आली. आता मात्र अवी प्रचंड मानसिक अस्वस्थ्यामुळे आणखी चिडचिड करू लागला. दोघांची भांडणं पराकोटीला गेली. बाळंतीण घरी आणली आणि त्याच दिवशी अवी भांडण करून तुला जसं करायचं तसं कर, जसं वागायचं तसं वाग असं म्हणत सोन्याचा संसार मधीच सोडून घरातून निघून गेला क्रमशः. धन्यवाद मित्रांनो. आता पुढील भागामध्ये बिजलीच्या संसाराचं काय होणार, तिच्या 2 मुलींचं काय होणार, अवी घर सोडून नेमका कुठे गेला, काय होणार आहे पुढील भागामध्ये, हे आपण लवकरच पुढील भाग घेऊन येऊ. परंतु पुढील भागाचं जे येणं आहे ते सर्वस्वी तुमच्या प्रतिक्रियांवर, तुमच्या कमेंट्सवर अवलंबून असेल आणि त्यासाठी या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करायचं आहे. शेजारील घंटेच्या बटनाला क्लिक करून ऑल सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यामुळं आणखी दर्जेदार आणि चांगल्या कथा तुमच्यासमोर सादर करताना मला प्रेरणा मिळणार आहे. ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये लिहायचं आहे. तसेच सादरीकरणामध्ये काही त्रुटी असतील तर त्याबद्दलही तुम्ही मला सुचवलं तर मला आनंद वाटेल. आणि ही कथा आपले मित्र, आप्तेष्ट यांना नक्की शेअर करा. कथेचा आनंद द्विगुणित करा. धन्यवाद.